राज्यातील 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पिकांना मोठा फटका. पुणे जिल्ह्यामधल्या खेड आणि शिरूर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर. पुण्यामधल्या शिरूर तालुक्यामध्ये पूर्व मोसमी पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे नागरिकांसह कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांची मोठी तारांबळ. बीड जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगावच्या यावल तालुक्यामधल्या साखळी गावात मान्सूनपूर्व पावसामुळे केळी बागांचं नुकसान. सततच्या नुकसानीमुळे हवालदिल शेतकऱ्यांनी केळीच्या बागेवर रोटावेटर फिरवला. ठाण्यामध्ये बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार. जलशुद्धीकरण केंद्रामधील कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार. निगडीमध्ये मेट्रोच्या कामामुळे पुन्हा पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिक संतप्त. मुंबई मेट्रो कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सुविधांची उभारणी लवकरच. मेट्रो कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रशासनाकडून 15 कोटींचा खर्च. ठाणे जिल्ह्यामधल्या तब्बल 4303 एजंटची नोंदणी महारेराकडून रद्द. निकषामध्ये बसत नसल्यानं महारेराची कारवाई. यंदा ठाणे जिल्ह्यामध्ये 8000 विद्यार्थ्यांचे आरटीई प्रवेश निश्चित. एकूण 14000 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.